छोड़कर मत भागो तुम, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम. पहिल्या षटकामध्ये सचिन पाहायला मिळतील तर स्ट्रायकिंग एंड वरती पप्पू, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जगदीश. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल आजच्या दिवसामधील पहिला बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिडऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जी कंप्लीट होईल. जितका वर्षाचा मी नाही त्यापेक्षा जास्त वर्षाचा या खेळाडूंना क्रिकेटचा अनुभव आहे आणि तो आज अनुभव पाहिला आधी सर फार मजा येईल. अगदी आपण पाहू शकतो 40+ नंतर क्रिकेट खेळलं जातं का हा प्रश्न अगदी 5 वर्ष पहिले आपण विचारायचो, मात्र आज तो प्रोफेशन आपण पाहू शकतो या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून जपला जातोय. त्यांचे अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि भरपूर सारं शिकण्यासारखं असेल. खोलवा टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर नाही, सिंगल कंप्लीट. कॉल फॉर द सेकंड. दुसरी धाव बघता बघता कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग देखील पाहायला मिळेल पप्पू आणि जगदीश यांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल 3 आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशन वरती शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिड ऑन मिड ऑफ वरती आहे त्यामुळे फिल्डरच्या आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय सीमा पलीकडे. क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सुपर फटका. बॉल सीमा पार आलेला हा दमदार चौकार. वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती डबल आणि तिसऱ्या बॉल वरती हा चौकार पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपण पाहू शकतो. HNH11 उल्हासनगर या संघाकडून नरूबाई सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये आहे, तर संघाचा बोलबाला असेल नो डाऊट एट ऑल. सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतील. दाराबाई एक्सप्रेस जबरदस्त पेस गोलंदाजीसाठी ओळखले जातात. जबरदस्त गोलंदाजी. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता ऑन साइडला. काउस कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग क्षेत्रामध्ये मोठी फटकेबाजी करायचा प्रयत्न नक्की करण्यात आला, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. हा चेंडू निर्धाव असेल, हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. वन्स अगेन कमबॅक करत असताना सचिन नाईक आपल्या नावाचा परचम देत असताना सुपर गोलंदाजी. कोरडप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट मिसफील्ड. थोडेसे फंबल झाले, स्किट झाले आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 2 धावा कंप्लीट. काय टेक आहे, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात अनुभवाची शिदोरी. आणि ती शिदोरी आज प्रत्येक खेळाडू खुळेल यात ती मात्र शंका नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 9 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी नो डाऊट एट ऑल आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय, फक्त पंच केला आणि डीप कव्हरला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. एंड इज वेल सो ऑल इज वेल. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना HNH उल्हासनगर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 13. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 13 पाहायला मिळेल. पप्पूच्या बॅट मधून एक सिंगल आणि जगदीश यांच्या बॅट मधून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. 2 डबल 2 चौकाराच्या साथीने इंडिव्हिज्युअल खेळत आहेत ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. 5 चेंडू 10 धावा असं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच जगदीश यांच्या माध्यमातून, पप्पू यांच्या माध्यमातून एकाच धावेचं कॉन्ट्रीब्युशन जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
अली पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. अली यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी होईल हे पाहणं तितकंच वाखाणण्याजोग असेल. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर एक खेळाडू, लॉंग ऑन एक खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट स्वीपर कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फील्डची विवरचना आपल्याला पाहायला मिळते, जी आपण पाहू शकतो फुल लेंथच्या बॉलसाठी अगदी योग्य आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील, कुंदन होते आणि मी म्हणेल समय सूचकता दाखवली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. पहिले पाहिलं की मी झेल पकडू शकतो की नाही, मनातल्या मनात रिॲक्शन टाइम फार कमी होतं. अशा वेळी समय सूचकता दाखवली की मी पोहोचू शकत नाही, चौकार देखील जाईल, त्यापेक्षा धावा वाचवणं गरजेचं आहे. ते पाहिलं, 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. त्यावेळेस वी शेप मध्ये ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जी कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 16 ऑन द बोर्ड. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे चिमणी आशियाना बनवते तिनक्यापासून, इथे मोठी धावसंख्या सिंगल डबल चौकार षटकाराच्या साथीने बनवणं फार महत्वाचं राहील. यावेळेस बॅकफुटला आले, फटका लाजवाब. व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, शुभमन गिलच्या स्टाईल मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला शिरून फाडून बेदून बॉल सीमा पलीकडे. 4 हा असेल चौकार. वरती आहेत 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नवर्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, तीच आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा आणि त्यानंतर आला चौकार. आता धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती. स्वप्नवर्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये जगदीशचं विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. षटकार महत्वाचे नाहीये, जर तुम्ही चौकार जरी मारत असतील तरी देखील तुमचा धावफलक पुढे सरकेल हे त्यांना माहिती आहे. आणि अगदी ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपामध्ये 4 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. यावेळेस फटका लाजवाब, लॉंग लेगच्या दिशेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे. सेकंड इन अ रो, दुसरा सलग 6, बॅक टू बॅक. फटका लाजवाब पहिला आपल्याला पाहायला मिळतो डीप बॅकवर्ड पॉइंटला. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार, बॅक टू बॅक, दुसरा चौकार. अग्रिकुलांची कुलस्वामिनी अर्थात कार्ली निवासिनी माता एकविरीच हे गुणगान गाणारं संगीत डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 4 दिवसांपासून काय जबरदस्त संगीत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतोय. दर्शकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत, त्यांचं विशेष कौतुक करू. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. फिंगर अप ओ युची. विकेटचं होत असताना पतन, ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मैदानावरती मिळालाय आणि पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम मॅच उल्हासनगर या संघाला. पहिला मोठी विकेट जगदीश यांची खेळी होत असताना समाप्त. जगदीश सर, बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो कंबा गावाचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे गायकर सर. आणि गायकर सर आपल्या सुकन्येसोबत उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये. सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. कांबाकर चषकाच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ कांबाच्या माध्यमातून. बघा, पाहुण्यांच्या येणं हे फक्त येणं नसतं, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. तुमची उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील ज्या नावाने हा संघ ओळखला जातो, ॲज अ आयकॉन ऑल इंडिया म्हणून ज्याची ओळख आहे, असा नरू मैदानावरती आलेले आहेत. पाहूया नरू यांच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी होईल. यंग खेळाडूंना लाजवेल अशी बॅटिंग नरू भाई करतात.
यावेळेस कुलडप्प्याचा बॉल होता, ड्राइव्ह केलाय, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धाबेच्या मदतीने एंड ऑफ अ सेकंड ओव्हर आफ्टर 2 ओव्हर स्कोर कार्ड इज ऑन विथ लॉस ऑफ 1 विकेट 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर HNH 11 उल्हासनगर. मध्ये इन ऍक्शन मध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आय थिंक रिची, जीतू, निलेश 11 डोंबिवली आणि तो संघ फाईट करेल कनक 11 भांडूप या संघासोबत. म्हणजे आमचे सिद्धार्थ दादा इन ऍक्शन मध्ये असतील कनक 11 भांडूप संघाच्या वतीने. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल रिची, जीतू, निलेश 11 प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ इन ऍक्शन मध्ये. फटका लाजवाब मी म्हटलं होतं, नरूबाई याचा आयकॉन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. फुलचा देखना स्ट्रोक, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, पॉवर पॅक्ड असा शॉट बॉल सीमा पलीकडे स्क्वेअर लेगला क्लिअर करत नरू यांच्या बॅट मधून षटकार. Thank you so much, DJ. Thank you so much, DJ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. यावेळेस हुक केलाय, बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक तडाखा नरू यांच्या बॅट मधून होईल धावा 4. बॉल सीमा पार, जबरदस्त असा चौकार. बजरंग 11 राहुरी अहमदनगर 40+ हा संघ इन ऍक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळेस 40+ चे लॉट्स पाडण्यात आले त्यावेळेस राहुरी वरून एक कॉल आला आणि नक्की खेळायचं आम्हाला, खेळायचं आम्हाला कारण आम्हाला आमचं नाव मोठं करायचंय, मनामध्ये इच्छा होती. 6 आहे यश षटकार असेल आणि धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या साथीने 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू गेल्या कवच क्षेत्रामध्ये, फिरोज सर असतील स्वीप कवच क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 38 विथ द बॅट आलेली ही सिंगल पाहायला मिळते. फिरोज टीमचे कर्णधार आहेत. वन सोल्युशन नवी मुंबई हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. राहुरी अहमदनगर 40+ हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवरचा प्रवास करून राहुरी 40+ संघ उपस्थित आहे, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस बॅकफुटला आले, आडवी बॅट फिरवली, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे. अँड हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन. आला हा जबरदस्त कामबाकर चषक षटकार. ड्रिंक्स ट्रॉली रेडी राहायचं, ड्रिंक्स ट्रॉली रेडी राहायचं कारण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. ह्याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 44, 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
पुढील मॅच रिची जितू निलेश प्रतिष्ठान 11 डोंबिवली हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि तो संघ फाईट करेल कणक 11 भांडूप या संघासोबत. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं. त्यावेळेस फुललेनचा बॉल होता, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती डॉट बॉलने ओव्हर नंबर 3 मैदानावरती समाप्त. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. मैदानावरती आता विचार विमर्श केला जाईल. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होतोय. कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी, कशा प्रकारे फील्ड सेट करावं, कुठल्या फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे विचार विमर्श केला जाईल. थोडंसं थंड आपल्या शरीराला केलं जाईल, थोडीशी रेस्ट असेल आणि पाण्याचं इथे प्राशन केलं जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर असं संगीत. यस डीजे. डे सेलिब्रेट करत असताना श्लोक शेट यांना आणि नक्कीच आज कांबा गावामध्ये पार्टी होणार आहे, कारण श्लोकचा बर्थडे आहे आणि श्लोकचा बर्थडे ज्या वेळेस एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा वाजवी गेस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 44 44 धावा. थोडासा बॅकफुट वरती संघ वन सोल्युशन नवी मुंबई पाहायला मिळेल. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला क्रिकेटच्या रंगमंचावरती पाहायला मिळतात. सरडा राजकारण आणि टेनिस बॉल क्रिकेट हा शेवटच्या मोमेंट पर्यंत बदलतो आणि सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाहीये. 44 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम एचएनएच उल्हासनगर. सचिन सर, सचिन नाईक, दरावा एक्सप्रेस आता मात्र फार एंड वरतून आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका लाचचा पाहायला मिळतोय. फलंदाज नरू यांच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. स्टेटमेंट देणारा हा खणखणीत प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे. आहेत आणि त्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून फार मन मिळावं आहे. राहुरी अहमदनगर 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आहे. तो आपल्याला पाहायला मिळेल बहुतेक तिसऱ्या मॅच मध्ये. यावेळेस फटका लाजवाब फ्लिक ऑफ द रिस्ट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत अलॉंग द कार्पेट बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. षटकारानंतर हा जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. फिफ्टी 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर 24 वरती खेळत आहेत मिस्टर नरेंद्र. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टीम एचएनएच उल्हासनगर या संघाकडून मात्र वन सोल्युशन या संघाला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा फटका लाजवाब. कव्हरच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर नाहीयेत, असतील तरी देखील बनतील दर्शक. बॉलला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या पुढून लॉंग ऑफच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी फलंदाज नरू यांची कव्हर टाईप. बॉल सीमा पलीकडे. षटकार.
11 राहुरी अहमदनगर उल्हास राहुरी अहमदनगर 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संघाचे पुरस्कर्ते आहेत कैलासजी गुंजल सर. विनंती असेल कैलासजी गुंजल सरांना आपण मुख्य मंचावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. संघ 11 राहुरी अहमदनगर 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघाचे पुरस्कर्ते आहेत कैलासजी गुंजल साहेब. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. विनंती असेल कैलास शेठ गुंजल साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मॅच बॉल आलेला आहे. सो विथ द मॅच बॉल वी प्रोसीड फर्दर. आपण मॅच बॉलला घेऊन पुढे जाणार आहोत. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आहे. मात्र नरू जर समोर असतील तर गोलंदाज कसाही असो नरू यांच्या बॅट मधून आपल्याला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आता क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये कमबॅक करणं, क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून गरजेचं आहे. तो होईल का? सचिन नाईक नामी काफी है. जब मसले बड़े होते अपने टीम के लिए सचिन नाईक खड़े होते. आता मात्र सांगावं लागेल ना कद बड़ा ना पद बड़ा, मैं अपनी टीम के लिए मुसीबत में खड़ा, इसीलिए मैं अपनी टीम के लिए सबसे बड़ा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल सचिन यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका लाजवाब, आडवी बॅट स्विंग, पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक, वन बाउन्स ओव्हर द फॅन्स, मिड विकेटला क्लिअर करत नरू यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. कुठलाही द्या, नरू यांच्या बॅटला लागलं, मला वाटतंय सरळ टिटवाळ्याला जाईल. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने फटका लाजवाब, डीप मिड विकेट मध्ये फिल्डिंग एक नंबर, फिल्डिंग के चीता मैदानावरती जबरदस्त थ्रो आणि कलेक्शन लाजवाब. 55 ऑन द बोर्ड, 65 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 65. ओव्हर नंबर 4 मैदानावरती मार्गस्थ 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 21 धावा या षटकामध्ये बहाल केल्या गेल्या. कमबॅक करावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. चौथ्या षटकामध्ये ही कमबॅक करणारी गोलंदाजी शेवटच्या 2 बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र शती जी पोहोचलेली आहे आणि 21 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली आहे 65 या आकड्यावरती. आय थिंक 16.25 ची गती आपल्याला पाहायला मिळते. 16.25 इज द करंट रन रेट. आणि जर पाहायला गेलं तर संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. वन सोल्युशन नवी मुंबई. मात्र एक क्रिकेट आहे आणि क्रिकेटला आम्ही म्हणतो द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन फेल है. 65 धावा धावफलकावरती जरूरत. कमबॅक करावा लागेल. आता मात्र MSCB एंड कडून आपल्याला गोलंदाजी करत असताना या 5व्या षटकामध्ये गोलंदाज अजय पाहायला मिळतील. अजयला कमबॅक करावा लागेल. म्हटलं जातं सफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है परखो, देखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नील क्षण को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. शेवटचं षटक अंतिम अखेरचं. या अंतिम अखेरच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी होईल पाहूया. अजय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत. खांद्यावरती जबाबदारी संघाची आणि आता पाहूया संघाची जबाबदारी पेलू शकतील की नाही. चांगला चेंडू, जबरदस्त बॉल. ते काय आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, इतक्या गतीमध्ये जर तुम्ही एसटी रक्षक आहात आणि ते देखील 40+, कौतुक करणं गरजेचं आहे. कारण वयाच्या 40 नंतर जर पाहायला गेलं तर थोडीशी क्षमता कमी होते. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मला आपल्याला पाहायला मिळतील अली सर. वेस मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला. मिस्टॅम स्ट्रोक जरूर होता. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. ज्यावेळेस किंग्स प्रीमियर लीग ओपन टुर्नामेंट होती त्यावेळेस आम्ही
समालोचन करत होतो आणि त्यावेळेस सेकंड रँक ज्या संघाचा आला होता, रनर अप संघ, त्या संघाचे कॅप्टन होते ॲज अ आयकॉन नरूभाई. त्यांना आम्ही विचारलं की काय म्हणाल नरूभाई या नावाने हा संघ ओळखला जातं. ते म्हणाले माझ्या नावाने नाही, माझा संघ खेळतोय म्हणून मी इथे आहे. हे मोठेपण आहे का खेळाडूचा. कोरडप्याचा बॉल काडपेटच्या सहाय्याने जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 67 धावा धावफलकावर. सुपर बॅटिंग. आमचे बॉल संपले तरी चालतील, मात्र अशी बॅटिंग बघायला आम्हाला आवडेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 73 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला, चेंडू देखील 4 झालेले आहेत. कोरडप्याचा बॉल फटका लाजवाब बी शेप मध्ये ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला क्लिअर करत सीमा पलीकडे. तीर भी शर्मा जाए इतना सीधा, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 77 या आकड्यावरती. पुढील मॅच रिजी जितू निलेश 11 प्रतिष्ठान डोंबिवली विपक्ष कनक 11 भांडूप. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी रिपोर्टिंग करा. कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच कंप्लीट झाली आहे. मात्र बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. नरू यांच्यासाठी जबरदस्त कामगिरी आपल्या संघाला अगदी मी म्हणेल फ्रंट फुट वरती आणून ठेवलेला आहे. ज्या स्पीड मध्ये पहिली विकेट गेली त्यानंतर ती स्पीड कंटिन्यू करत असताना जबरदस्त खेळी 46 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारली आहे, जी मात्र नरू यांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये वेलकम करा नरू यांचं. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर जगदीश यांच्या माध्यमातून 20 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि ज्या खेळाडूने अँकर रोल केला तो खेळाडू अर्थातच पप्पू, ज्यांच्या माध्यमातून 11 धावांची विध्वंसक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 77 इज द स्कोर अँड 78 इज द टार्गेट सेट बाय टीम एचएनएच उल्हासनगर टू द टीम वन सोल्युशन नवी मुंबई. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आमचे व्यापारी दादा परेश शेठ व्यापारी साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. परेश शेठ व्यापारी साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे परेश शेठ व्यापारी साहेब, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला आपण वळणार आहोत. पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला आपण वळणार आहोत. रिची जितू निलेश 11 प्रतिष्ठान डोंबिवली विपक्ष कनक 11 भांडूप. आमचे सिद्धार्थ दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे डोंबिवलीचे स्टार कास्ट आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्या मुख्य व्यासपीठावरती VIP डायस वरती आपण पाहू शकतो. आमचे गायकर सर उपस्थित आहेत. त्यांच्या लकी प्रिन्सेस सुकन्या सोबत दोघांना सहर्ष स्वागत. तसेच आमचे परेश शेठ व्यापारी साहेब जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, आमच्या सोबत काम करतात. एका कंपनीमध्ये आम्ही काम करतो आणि जवळपास एका डिपार्टमेंट मध्ये आहोत आम्ही. त्यांचं देखील करूया सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तसेच आमचे राहुरी 40+ जय बजरंग 11 राहुरी अहमदनगर 40+ चे सर्व आमचे खेळाडू युवक खेळाडू आमच्या सोबत जॉईन झाले. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. अगदी दूरवरचा प्रवास करून खेळाची ओढ आणि खेळाचा वेळ त्यांना इथे घेऊन आले, त्याबद्दल कल्याण नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष आपण स्वागत करूया. आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. साईनाथ शेठ ठाकरे साहेबांचे शुभ असे आमचे गायकर सर आणि गायकर सरांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये माझी उपस्थिती माझ्या या स्पर्धेत अमूल्य असेल म्हणून तर काय, साहेबांची उपस्थिती या सकाळच्या सत्रामध्ये लाभली. शेड्यूल बिझी असतो तरी देखील वेळात वेळ काढून गायकर सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान. विनंती असेल या स्पर्धेचे सह आयोजक, युवा उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय ठाकरे साहेब, ठाकरे ब्रँड अर्थातच साईनाथ शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण गायकर सरांचा करणार आहोत शुभ सन्मान.
साईनाथ शेठ ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण गायकर सरांचा करणार आहोत शुभ सन्मान. विनंती असेल पिल्लू तू देखील जा. सुकन्या देखील त्यांची उपस्थित आहे. बाप आणि मुलीमध्ये एक वेगळंच नातं असतं. ते नातं कोणी घेऊ शकत नाही ज्याप्रमाणे नालायक मुलामध्ये आणि आईमध्ये नातं असतं. तर नक्कीच उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मान करतोय. तुर्तास मॅचच्या दिशेला वळणार आहोत. HNH 11 उल्हासनगर संघाने बनवल्यात 77-78 चं टार्गेट. आणि ज्यावेळेस खेळाच्या पुढच्या सत्राला सुरुवात होईल या आपण खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये ऐकूया. मात्र त्या अगोदर अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आमचे लाडके परेश दादा व्यापारी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. भरपूर वर्ष काम केलं तरी देखील माहिती नव्हतं. मात्र एक दिवस आला दादा भेटले आणि दादांना भेटून कळलं की यार दादा इथे काम करतात आपल्या सोबत. आदित्य बिर्ला ग्रुप मध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांचं आपण करूया सगळ्याच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. जशी मॅचला सुरुवात होईल विनोदवीर अर्थातच शिरोशारीके किंग आणि त्यांच्या सोबतीला क्रिकेटचा भरघोस नॉलेज आणि ज्ञानाचा भंडार आणि शब्दांची रचना कशी करावी हे ज्यांच्याकडून शिकावं अशी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दशरथजी पाटील सर, व्हॉइस ऑफ नवी मुंबई, दशरथजी पाटील सरांना आपण ऐकाल. थँक्यू सो मच. यस धन्यवाद. अतिशय उमादास समालोचन त्यांचं ऐकलं. बघूया पहिला सामना कांबाकर चषक मध्ये उल्हासनगर विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई अशी ही पहिली लढत. 78 धावांचं मजबूत टार्गेट या ठिकाणी सेट केले. बघूया पहिलं षटक प्रगती पथार बॉलिंग मार्क होता या संघाचा. पहिलाच मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज आणि पहिली जोडी अली आणि अमित. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथार बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजाच्या बोहड्यावर रॅम्पवर ट्रॅकवर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. कांबाकर चषक 2024 हे भन्नाट आयोजन. आजचा दिवस संपूर्ण 40+ यानी कि 500 खिलाड़ी, क्योंकि 40 के बाद सब बाशी होती है. का फ्रेश रहते हैं. राइट आर्म होते विकेट हलक्या हाताने पुश केला. टॅप केला. बघा चेंडू गेला बॅकपास पहिले. एकला मिळेल फक्त एक धाव. 100 बने 78 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार होईल. मगाशी विध्वंसक खेळी आपण साकारणारे नरू. अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल. जसा दादांचा आवाज खुलेल जरा 12ची आरती होऊ द्या जरा. राईट आर्म राऊंड दे विकेट. पुन्हा डबल प्रहार. बघूया जबरदस्त आक्रमण आणि हा पहिला चौकार. मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स, जबरदस्त टायमिंग, क्लास स्ट्रोक. टोटल स्कोर इज मुव्हिंग बिनबाद 5 वर. योगेश बनकर आणि पप्पू शेठ त्यांचे हे पॅकर आहेत. बघा मी मेंटर बघा त्यांनी हा संघ लॉन्च केलाय. नाही अच्छा त्यांच्याकडून शुभेच्छा पप्पू शेठ सर. आणि हा चेंडू पुन्हा पुश केला. बघूया अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. संघाची धाव संख्या फक्त 3 चेंडू मध्ये 5 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, दमदार आयोजन. क्रिकेटचा झालेला मत चुवर नशा कैफ धुंदी झिंग अंबल. षटक क्रमांक पहिला प्रगती वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम उल्हासनगर असा हा विद्यमान सामना. 40+ ही अतिशय भन्नाट टीम. 2 बलाढ्य संघ. नरू सारखा एक विस्फोटक. जेपी पॅनलचे निष्णात पंच या ठिकाणी
टिट फॉर टॅट जबरदस्त प्रत्युत्तर सडेतोड उत्तर 78 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न पहिला सामना पहिली लढत पहिला कलगीतुरा दोन टोकामध्ये घमासान यादवी रणदुंदुबी रणधुमाली रणकंदन एक अटीतटीचा रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय लढत बिटवीन टू टीम्स एकीकडे उल्हासनगर दुसरीकडे बलाढ्य संघ वन सोल्युशन नवी मुंबई तर या ठिकाणी सन्मान योगेश पवार आणि दीपक मारसे यांनी उल्हासनगरसाठी शुभेच्छा पाठवत आणि अक्षर योगेश पवार यांच्यातर्फे नाश्त्याची सोय धन्यवाद देतो या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल तर पहिलं षटक संपुष्टात पहिल्या षटकात धावाला 13 वर 15 वर 15 चांगली सुरुवात दमदार सलामी कट टू कट मॅच आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पर बॉलिंग ट्रॅकवर योगेश द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स उल्हासनगरचा आणखी एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार 6 चेंडू 15 धावा बिनबाद 15 अतिशय दमदार आयोजन चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल कांबाकर चषक 2024 हे भन्नाट देखणं आयोजन क्रिकेटचा जर थाटमाट बघितलं या ठिकाणी मग अशी जी कमेंट्स दिली कॅप्टननी की ह्या ट्रॉफी घेऊन द्यायचे कशा आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू जायला लॉंग ऑनला पुन्हा एकदा फक्त मिळेल एक धाव 100 कुजबिनी टोटल स्कोर इज 16 आलिया आणि अमित भन्नाट जोडी मुरब्बी जोडी वाकबगार निष्णात बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात 78 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सामना नक्कीच शेवटच्या चेंडूमध्ये जावा ही श्रींची इच्छा योगेश आणि हा पुटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर राईट चेंडू जाईल डिबिस्को पूर्ण 4 धावांसाठी देखना फटका डीजे फटका देखना फटका हँडसम लुक चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस जबरदस्त टायमिंग देखना फटका बेमालूम विलक्षण चमत्कारिक स्तुत्य रममान फटका संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 20 वर 20 बिनबाद 20 आणि हा पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग दरम्यान मिळेल फक्त एक धाव टोटल स्कोर इज 21 बिनबाद 21 अशी दमदार सलामी 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बघूया अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न कांबा चषक 2024 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल अतिशय चांगली स्पर्धा अतिथी देव भव गॉड इज गेस्ट षटक क्रमांक दुसरा प्रगती बद्दल पुढचा चेंडू तयार या ठिकाणी योगेश यांच्या पठडीमधलं पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक यस अप्रतिम डिलिव्हरी पितल उघड्यावर पडलं वस्तू चेंडू सोडून दिला होता असाच बघूया गार्डन ग्रीनचा आम्हाला ज्यानं वर्ल्ड कप मध्ये घेतलेला त्रिफळा चेत आणि पहिला फलंदाज पहिला ब्रेक थ्रू डीजे हद्दपात जेर बंद स्थान बद्ध पहिल्या विकेटची अकालपट्टी प्रथम विकेट स्वाहा तर मी विनंती करतो प्लीज रिची जितू निलेश 11 वर्षे विपक्ष या ठिकाणी कनक 11 भांडू दोन्ही संघाचे कॅप्टन सचिन नाईक इज द न्यू मॅन धाव संख्या 1 बाद 21 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गडी करत पहिला हात धक्का वन डाऊन द फलंदाज अतिशय अप्रतिम डिलिव्हरी बॉलिंग मार्क तयार योगेश रायडा महोद विकेट आणि ह्या चेंडू पुष्काला बघूया जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक
आणि हा માટે झेलવા દો દે બોયા नवी मुंबईला दुसरा हादरा वन सोल्युशन यस अलंकार तांडेल ग्लेन मॅक्सवेल अशी ज्याची ख्याती आहे बघूया एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल 2 बाद 21 दुसरा धक्का बघूया इजॉन हॅट्रिक मिस्टर योगेश दमदार गोलंदाजी मॅग्निफिशियंट बॉलिंग अटॅक तर निलेश मात्रे बघूया त्याने विनंतीच्या कृपया स्टेजवर प्लीज अतिशय विस्फोटक फलंदाज लेफ्ट डावा आणि उजवा जे निलेश मात्रे जर कुठं असेल त्याने विनंती करतो प्लीज रीती जितू निलेश लास्ट डिलिव्हरी हॅट्रिकच्या बोहळ्यावर इजॉन हॅट्रिक 2 चेंडू मध्ये 2 बॉलिंग जबरदस्त बॉलिंग अटॅक केला जबरदस्त विश्लेषण गोलंदाजीचं पृथक्करण बॉलिंग विश्लेषण बॉलिंग मार्क होता या लास्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा निर्वाळा दावा समर्थन 1 धावेचा संकेत 1 धावमुळे संघाचा टोटल स्कोर झाले 2 बाद 22 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट सद्य स्थिती विद्यमान अवस्था एक हाय व्होल्टेज मुकाबला जबरदस्त संघर्ष यस अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा पुन्हा एकदा बांधून ठेवले फलंदाजाला आणि षटक क्रमांक दुसरा संपुष्टात दिल्या फक्त एनमिन 7 धावा 2 बॉल अशी भेदक मारा जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा जबरदस्त बॉलिंग अटॅक प्रतिस्पर्धी संघाला थोडस बॅकफुट संघ उतरणीला 12 चेंडू 22 धावा म्हणजे प्रति षटका माग 11 धावांचं इक्वेशन समीकरण अस्पिंग रन रेट जिंकण्यासाठी जवळजवळ 56 धावांची गरज चेक याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच बाहुबली सागर शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत तसेच ज्यांच्या माध्यमातून आज नाश्त्याची सोय आम्हाला झालेली आहे अक्षरा योगेश पवार आणि उद्योजक समाजसेवक योगेश शेठ पवार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते करूया त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं जबरदस्त नियोजन राहिले असे अनिकेत शेठ इंदुलकर यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत यस यस धन्यवाद नवीन गोलंदाज या ठिकाणी षटक क्रमांक 3 प्रगतीदार बॉलिंग मार्क तयार पंकज उल्हासनगरचा आणखीन एक जबरदस्त बघूया उर्वरित चेंडू 18 धावा पाहिजे 56 धावांची गरज जटिल आव्हान मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड अवजड डोईजड बोजड दुर्मिळ दुर्लभ दुष्कर दुरापस्त शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज कोणी सांगू शकत नाही बघूया क्रिकेट बॉलिंग मार्क पंकज पठाडी मधलं पहिलं सांगिक तिसरं षटक पहिला चेंडू बॉलिंग मार्क तयार यस अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त चेंडू या ठिकाणी कीपर नरूभाई ज्यानं मगाशी बघितले अतिशय किती 46 लेफ्टम महोदय विकेट पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल अपसाईडला नेहमी 4 धावा जबरदस्त आउट राहील लॉंग ऑफला चेंडू ट्रॅप केला पुश केला टॅप केला चेंडू बदलला चेंडू रेमटवलाय 4 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 26 वर
जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. दोन्ही 44 धावांची गरज. 14 goals to go, required 40 runs. जर निलेश मात्र कुठं असाल त्यांना विनंती करतो कृपया स्टेजवर या प्लीज. त्यांची नेक्स्ट मॅच आहे कनक इलियम भांडूप आणि डोंबिवली अशी ही लढत. एक जबरदस्त घमासान. याच्यानंतर द्वितीय सामना पंकज लेफ्ट आर्म होते विकेट. हो यस, पुन्हा एकदा लॉक केलाय. जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. शेरन पाच चेंडू मध्ये 18 धावांची मॅरेथॉन इनिंग. वादळी फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, षटकार चौकारांची आतषबाजी, बोहचार. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम पंकज. यस मिस्टर अली. लास्ट डिलिव्हरी, जबरदस्त बॅटिंग. आणि हा पुन्हा ऑनसाइडला बघूया. चेंडूचा डीप मिडवे केला, मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही. आणि राहिले चेंडू 12 ने जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 12 बॉल्स टू गो. 37 म्हणजे बरोबर 18.50 म्हणजे 8.5 धावांची गरज. असं इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. 12-37 दोन्ही संघाचे कॅप्टन मी विनंती करतो या ठिकाणी कलक येण्यावर भांडवाने रिची, जितो आणि निलेश अशी ही महाविकास आघाडी. लवकर या प्लीज. एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी. तीन षटकानंतर 12 चेंडू 37 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अतिशय रोमांचक सामना, नाट्यमय, उत्कंठावर्धक, हाय व्होल्टेज मुकाबला. जे कोणी मान्यवर असतील, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकांना विनंतीचे कृपया आज स्टेजवर या. अरे नमस्कार, दिनेश मात्रे यांचं आगमन झाले. प्लीज जरा स्टेजवर या. आपण एक अतिशय जबरदस्त दोस्तीच्या अंदर राजा माणूस आणि क्रिकेटचं परिपूर्ण नॉलेज आणि क्रिकेटसाठी सर्व काही बऱ्याच वर्ष म्हणजे अनुभवाची बरीच क्षेत्र ज्यांच्या पाठीवर आमचे निलेश मात्रे, ज्यांची पावसाळ्यातील स्पर्धा कोण विसरणार. एक जबरदस्त भन्नाट आयोजन त्यांच्या माध्यमातून आणि एक जबरदस्त स्मार्ट पर्सनॅलिटी मिस्टर निलेश मात्रे. मोठा गावचे अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. कारण निलेश मात्रे ज्यावेळी यंग असताना खेळायचे तेव्हा समजा डावरा आहे की उजवा म्हणजे दोन्ही हातांनी तसाच गेम, तोच स्टॅमिना, तीच ऊर्जा. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक चौथं षटक प्रगती पथार. 12 मध्ये 37 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, नीडेड 37 रन्स. 18.50 असं हे टार्गेट. इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स. दोन टोक्यामध्ये घमासान आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी योगेश. जसे हे असेल दुसरं षटक. मागच्या षटकामध्ये ज्यांनी सलग 2 विकेट घेतल्या त्या एक जबरदस्त मारा केला होता. त्याचा क्लीन बोर्ड जो त्रिफलाचित जो डावीकडे साईडने घेतला होता, अतिशय वाखाण्याजोगं स्तुत्य बघूया योगेश. 12 मध्ये 37. हो यस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चकून गेला, गुंगारा दिला, होल दिला आणि चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. बॅट टच. यस,
11 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 33 धावांची गरज. काय जबरदस्त सामना, जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. असं वाटलं की ते सामना वन साइड होईल, परंतु नंतर मात्र जे कमबॅक वन सोल्युशन नवी मुंबईचे हे जबरदस्त पुनरागमन. अंपायर बॅट कट आहे का अंपायर? अच्छा अच्छा बॅट कट. यस 11 पे 33. काय जबरदस्त मॅच झाली. पहिला सामना 40+ असं वाटतं की 40+ नाहीये. बघूया यंगला देखील लाजवेल असं हे अफलातून क्रिकेट. बेमालून, विलक्षण, चमत्कारिक, स्तुत्य, रममान. योगेश 14 चेंडू आणि 42. आणि हा यस पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिस आली. यस खराब फटका नरू यांच्या हातामध्ये. आणि अशा प्रकारे एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज, ज्या फलंदाजी नितांत गरज होती आणि दिलेला ब्रेक थ्रू बघूया. हा मात्र या वन सोल्युशन नवी मुंबईला नक्कीच. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी रिची जितू निलेश संघाचे कॅप्टन आणि कनेक्ट 11 भांडूप दोन्ही संघाचे कॅप्टन प्रीत या. आणि 41 धावांची बहारदार खेळली. मॅरेथॉन इनिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, वेल प्लेड. सॉफ्ट डिसमिसल खरं म्हणजे ज्याची गरज होती. आता बघूया अतिशय भरामध्ये आला होता नरू. याच्या नंतर त्याच्या पाठोपाठ यांनी विस्फोटक फलंदाजी साकारली असती. दहा मध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणी 33 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो, नेडेड 33 म्हणजे 3.33. 3.30. वेल बेड अलीबाई. जबरदस्त खेळ या ठिकाणी. सुसाट बॅटिंग, बेचूट, बेधुंद, बेदरकार फलंदाजी. आणि हा पुन्हा चेंडू या ठिकाणी लॉब केला. बघूया चेंडू गेला ऑन साइडला. आणखीन एक धक्का. आणि योगेश याची खासियत आहे मागच्या 2 चेंडू मध्ये 2 बळी. तसंच या ठिकाणी झाले. बघूया इज ऑन हॅट्रिक. परत एकदा 4 विकेट घेऊन बघूया प्रतिस्पर्धी संघाला जे बॅकवर्ड संघ उतरणीला संघाची दमछाक. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र थोडासा सामना वन सोल्युशन नवी मुंबई बॅकवर्ड संघ उतरणीला संघाची दमछाक पिछेहाट. अजूनही मॅच गेलेली नाही. बघूया रंगतदार सामना होईल नक्कीच. 9 मध्ये 33. 9 बॉल टू गो, रिक्वायर्ड 33 रन्स. मिस्टर अलंकार तांडेल 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. योगेश बॉलिंग मार्कवर. अतिशय अफलातून गोलंदाजी, अचूक टप्पा, दहाकता, भेदकता आणि अचूकता असा हा संमिश्र मारा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नवीन फलंदाज फेस करेल. कुंदन यस पुन्हा एकदा आणि जॉन हॅट्रिक. अप्रतिम डिलिव्हरी, त्याला देखील समजले बघूया. आणि तब्बल 5 विकेट हस्तगत केल्या. आणि दिलेला हा जबरदस्त धोबी पछाड, त्याला म्हणतात जमाल गोटा. तीन चेंडू मध्ये 3 बळी बघूया. असं जबरदस्त पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, त्याच्यानंतर 3 विकेट. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला बघूया. जबरदस्त मारा केला, बेधुंद मारा, बेदरकार मारा करून प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी अतिशय खराब स्थिती. या ठिकाणी वन सोल्युशन नवी मुंबईची वाताहत यातायात. आणि पहिले हॅट्रिक या स्पर्धेमध्ये जबरदस्त द फर्स्ट मॅन हु मेक हॅट्रिक इन दिस टुर्नामेंट. आणि येणारा फलंदाज असेल या ठिकाणी आणि हा हुक केला बघूया. चेंडू त्या ठिकाणी ऑन साइडला आणि मिळतील वाटते 4 धावा. जबरदस्त टायमिंग, समय सुतो फटका.
कृपया या ठिकाणी रिची जितू निलेश 11 संघाचा डोंबिवली संघाचा कॅप्टन आणि कनक 11 भिवंडी भांडूप संघाचा कॅप्टन प्लीज तुम्हाला विनंती असेल. त्याच्यानंतर राहुरी अहमदनगर आणि शेलू माता वल भिवंडी विरुद्ध अहमदनगर बघा दोन जिल्ह्यामधील एक जबरदस्त द्वंद्व एकीकडे ठाणे जिल्हा आणि दुसरीकडे नगर. तर राज विषय आयोजक या स्पर्धेचे बघूया. सहर्ष स्वागत बघूया या स्पर्धेला हार्दिक स्वागत. यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग अँड दॅट शुड बी हिज स्ट्रोक. तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका आसमानी टोळा 6 धावांसाठी आणि उर्वरित चेंडू राहिले या ठिकाणी शेवटचे षटक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज म्हणजे अजून वेळ गेली नाही. बघूया कसं कमबॅक. पहिल्या चौकानंतर मात्र षटकार आपल्या आशा पल्लवित केल्या, आशा जागृत ठेवल्या आणि जबरदस्त तोडफोड फलंदाजी. शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम मध्यमगती गोलंदाज. येस आउटसाइड द ॲब्स्टो मस्टोविक या ठिकाणी बॅकफुटला गेला असता जरी स्टेअर केला असता आणि पहिला चेंडू जेवढं डॉट जातील तेवढं या ठिकाणी नवी मुंबई जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा 5 चेंडू मध्ये राहिल्या धावा 23. हाय बॉल्स टू गो नीडेड 23 रन्स. येस अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी गेल्या स्लिपच्या दिशेनं सिंगल म्हणजे राहिले 4 मध्ये 22. 4 बॉल्स टू गो नीडेड 22 रन्स. काय जबरदस्त मॅच झाली आहे ती. उल्हासनगर की नवी मुंबई याचं उत्तर मिळेल. आफ्टर 4 डिलिव्हरीज यू विल गेट आन्सर ऑफ दिस मॅच. फिरकीपट्टू आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी. अरे मिळेल फक्त 1 धाव जिथे 2 धावांची गरज होती आणि 3 चेंडू मध्ये राहिले या ठिकाणी 21 धावा. जरी 3 षटकार मारले तरी फरक पडणार नाही. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन या. हा तुम्हाला लॉस्ट कॉल असेल, ऑफिशियल वॉर्निंग असेल. डोंबिवली संघाचे कॅप्टन आणि कनक 11 भांडूप संघाचे कॅप्टन कनक 11 भांडूप संघाचे या. बघूया निलेश म्हात्रे हजर आहेत. बघूया चेक विनंती असेल कनक 11 भांडूप संघाचे कर्णधार आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण टॉस साठी रिपोर्ट करा. लास्ट ऑफिशियल फायनल पुकार असेल, फायनल कॉल असेल आणि आपल्याला उपस्थित राहणं बंधनकारक असेल कारण मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार होतो मात्र अजून देखील टॉस झालेलं नाहीये. सो शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये सर्वांच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे. रिची जितू निलेश 11 प्रतिष्ठान डोंबिवली संघाचे कर्णधार आणि कनक 11 भांडूप संघाचे कर्णधार एकीकडे सिद्धार्थ सर तर दुसरीकडे निलेश म्हात्रे सर हे आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल निलेश म्हात्रे सरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. लेफ्टी रायटी जबरदस्त खेळ ज्यांचं सातत्याने पाहायला मिळतो, एक जबरदस्त खेळाडू आणि 40+ नंतर देखील ज्यांचा नावाचा डंका डोंबिवली कल्याण मध्ये आपल्याला पाहायला मिळतो असे निलेशजी म्हात्रे सर, मोठा गावचा ब्रँड. अर्थात त्यांचं सहर्ष असं स्वागत करूया आपण. ज्याप्रमाणे लेदर बॉल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सरांचा निवृत्तीचा एक काळ आणि एक व्हिडिओ आपण पाहिला, त्याच्यापेक्षा जबरदस्त असा निलेश म्हात्रे सरांचा आपण एक फॉर्मॅटचा व्हिडिओ पाहिला. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्यावेळेस अश्रू होते सर
आणि क्रिकेटचा जो चाहता होता त्या दिवशी रडला होता, कारण एक हरहुन्नरी खेळाडू जो मात्र एक गाव एक फॉर्मॅट मधून निवृत्त झाला, मात्र आता 40+ क्रिकेट ते खेळत आहेत. त्यांना देवी आपण खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम सर, कल्याण नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. कनक 11 भांडूप संघाचे कर्णधार सिद्धार्थ सर, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, लास्ट डिलिव्हरी. आणि ह्याच्या अशा प्रकारे वन सोल्युशन नवी मुंबईचं ITF ला सोल्युशन चुकलं आणि पराभव झाला या ठिकाणी.